सर प्रशासनाच्या वतीनं कशी तयारी आहे आणि काय खबरदारीचे उपाय होते? आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी दिनांक 2 तारखेला मतदान होणार आहे. 3 तारखेला मतमोजणी होणार आहे. उद्या नामनिर्देशनाचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर स्क्रुटिनी देखील होणार आहे. तर या सगळ्या बाबीचा आढावा घेण्यासाठी मी इथं आलो होतो. सर्व काम अत्यंत उत्कृष्टपणे चालू आहे. कायदा व सुव्यवस्था असेल किंवा संपूर्ण ही निवडणुकीची प्रक्रिया असेल ही अत्यंत काटेकोरपणे नियमानुसार निपक्षपाती पद्धतीने चालवली जात असल्याची खात्री करून घेण्यात आली आणि उत्कृष्टपणे काम सुरू आहे आणि पूर्ण यंत्रणा पूर्ण क्षमतेने ह्या निवडणुका घेण्यासाठीची तयारी आहे. सर उद्या अर्जाचा शेवटचा दिवस आहे अर्ज भरण्याचा आणि त्यानिमित्तानं गर्दी भरपूर वाढणार आहे. शक्ती प्रदर्शन उमेदवार करणारच आहेत. त्यानिमित्तानं प्रशासनाच्या वतीनं काही मनुष्यबळ या ठिकाणी वाढवणार आहे. पूर्ण मनुष्यबळ इथं उपलब्ध करून दिलेलं आहे. प्रत्येक प्रभाग निहाय आपण मनुष्यबळाची नियुक्ती केलेली आहे. तशी टेबल देखील आपण स्थापित केलेली आहे आणि सर्वांना प्रशिक्षण देखील दिलेलं आहे. जेवढं मनुष्यबळ लागणार आहे ते सर्व मनुष्यबळ आपण दिलेलं आहे आणि त्यांची कुणाची गैरसोय होणार नाही. कुठल्याही तांत्रिक अडचणीला सामोरं जायला लागणार नाही याची देखील आपण इथे सोय केलेली आहे. मला पूर्ण विश्वास आहे किती गर्दी जरी झाली तरी देखील पूर्ण क्षमतेनं प्रशासन हे नामनिर्देशनाची प्रक्रिया पूर्ण पाडण्यासाठी तसं. अनेक वेळा अर्ज भरताना उमेदवारांना काही तांत्रिक अडचणी येतात, काही त्रुटी राहतात त्याच्यामध्ये आणि अर्ज भरताना नंतर परिणाम वाईट होतात. त्यासाठी प्रशासनाच्या काही मदत कक्ष त्याच्यासाठी देखील आपण हेल्प डेस्क इथं स्थापित केलेला आहे. इथेच 2 ARO आहेत, RO आहेत, अन्य स्टाफ देखील आहे. इथं कुठल्याही प्रकारची अडचण कोणालाही येणार नाही याची देखील दक्षता घेतली. हेल्प डेस्क देखील कार्यान्वित केलेलं आहे. बाकी नागरिकांच्यासाठी देखील आवश्यकता ज्या काय कुणाच्या काय तक्रारी वगैरे असतील त्यासाठी देखील कंट्रोल स्थापित केलेले आहे. नंबर्स दिलेले आहेत आणि कुठलीही अडचण नाही. थँक्यू.